विजय मल्ल्या यांच्या एका चुकीमुळं या दोन भावांनी तब्बल 60,000 कोटींचं साम्राज्य उभारलं। गोष्ट आहे 1970ची, जेव्हा ढिंगरा ब्रदर्सने आपल्या वडिलांची एक छोटीशी पेंट शॉप एक्सपांड करायला सुरुवात केली आणि 1990 पर्यंत रशियाला एक्सपोर्ट करणारे सगळ्यात मोठे पेंट मॅन्युफॅक्चर झाले। तेव्हाच त्यांना समजलं की विजय मल्ल्या आपली बर्जर पेंट्स कंपनी विकायला इच्छुक आहे, कारण त्याचं मुख्य लक्ष किंगफिशर एअरलाइन्स आणि लिकर बिझनेसमध्ये होतं। मग ढिंगरा ब्रदर्सने स्वतःचे शेअर्स विकले, कर्ज काढलं आणि स्वतःपेक्षा 10 पट मोठी पण तोट्यात गेलेली बर्जर पेंट्स विकत घेतली। तेव्हा बरेच लोक त्यांच्यावर हसले, तुम्ही 100% खड्ड्यात जाणार असे म्हणाले, पण त्यांचा विजन मात्र स्पष्ट होता। त्यावेळी बर्जर पेंटची अवस्था फारच वाईट होती। ती सुधारण्यासाठी त्यांनी काही स्मार्ट स्ट्रॅटेजीज वापरल्या। त्यांनी कर्मचाऱ्यांना स्टॉक ऑप्शन देऊन मोटिवेट केलं, स्ट्रिक्ट कॅश मॅनेजमेंट सिस्टीम आणलं, डीलरचं नेटवर्क वाढवलं, अग्रेसिव्ह मार्केटिंगमध्ये गुंतवणूक केली, अक्षय कुमार, कॅटरीना कैफ, करीना कपूर अशा सेलिब्रिटीज कडून जाहिराती केल्या, अगदी IPL स्पॉन्सरशिप देखील घेतली। यामुळे बर्जर पेंट्सला देशभरात मोठी लोकप्रियता मिळाली आणि आज बर्जर पेंट्स ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी पेंट कंपनी आहे, तब्बल 10,000 कोटींच्या वार्षिक उत्पन्नासह। आणि हे सगळं झालं विजय मल्ल्याच्या एका चुकीमुळं।